पीएमओ सचिव बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, साथीदारासह बेड्या. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत रविवारी दिनांक 16ला व्हीआयपी मूव्हमेंटसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी एका व्यक्तीचे प्रधानमंत्री कार्यालयातील सचिव म्हणून स्वागत करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र या नावाबाबत परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांना संशय आला, कारण पीएमओकडील कोणताही अधिकारी शहरात दौऱ्यावर नसल्याची खात्री त्यांना होती. संशयावरून पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत समोर आलेला तपशील धक्कादायक होता. तो व्यक्ती अशोक भारत ठोंबरे वय 45, मूळ गाव बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी, हा स्वतःला पीएमओ सचिव तर कधी नीती आयोगाचा सदस्य असल्याचे खोटे सांगत होता. बारकाईने विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठलाही सरकारी ओळखपत्र किंवा अधिकाराचे पुरावे आढळले नाहीत. उलट त्याच्या सूटकेसमध्ये भारत सरकार अशी लाल अक्षरातील पाटी, वाहनावर लावण्यासाठीचे व्हीआयपी फ्लॅग तसेच खोट्या शासकीय पाट्या अशा वस्तू सापडल्या. याशिवाय ठोंबरेने स्वतःच्या सुरक्षेसाठी एक खासगी बॉडीगार्डही नियुक्त केला होता. त्याचे नाव विकास प्रकाश पानगळे, रा पुणे कोंडवा खुर्द. हा देखील ठोंबरेच्या बनावट ओळखीला साथ देताना आढळला. त्यामुळे दोघांवरही एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जर कोणाची ठोंबरेने सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली असेल तर त्यांनी तात्काळ एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.